नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलो आहोत झू म्हणजे मुंबईतील जिजामाता उद्यान मध्ये सर्वांना आता ओळखीचं असेल ते म्हणजे राणीची बाग। तर आज त्या लोकेशनला आपण भेट देणार आहोत, म्हणजे ऑलमोस्ट आलो होतो आतमध्ये एंट्री केले। तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा बोर्ड आहे। आता आम्ही थोडा टाइम इथं वाट बघतोय, कारण की एक मित्र येणार आहे आमचा, त्याच्यासाठी थांबलोय। आणि आता आपण जाऊया आतमध्ये तिकीट काढायला। जर तुम्ही इकडे येत असाल तर ऑलमोस्ट बघायला गेलं तर भायखळा स्टेशनला उतरा। भायखळा स्टेशनवरून 4 नंबर प्लॅटफॉर्मवरून डायरेक्ट बाहेर येऊ शकता, 2 मिनिटं अंतरावर आहे। तर जास्त टाइम न घेता आपण जाऊया लवकर तिकीट काढायला इथून। तिकीट काढण्याचे 2 पर्याय आपल्याला मिळतात। एक म्हणजे तिकीट काउंटरवरून तुम्ही तिकीट काढू शकता, किंवा दुसरा पर्याय म्हणजे मशीनद्वारे तुम्ही स्वतः तिकीट काढू शकता। तर आम्ही इथे दुसरा पर्याय निवडला, कारण गर्दी जास्त असल्या कारणाने रांगेत उभे राहून वेळ जास्त वाया गेला असता। तर तो वाचवण्यासाठी आम्ही मशीनद्वारे तिकीट काढले। तिकिटाचे दर तुम्ही बोर्डवर पाहू शकता। ऑनलाईन आम्ही तिकीट काढले, ती ह्या प्रकारे काय दिसते अशी। तिकड़ है देखो मंकी, जस्ट आता आम्ही एंट्री केली आणि आतमध्ये आलोय। तर आतमध्ये आल्या पहिली गोष्ट म्हणजे ते एकदम थंड वातावरण, कारण की झाडे खूप आहे इथे आजूबाजूला बघू शकता। एक आपल्याला बोलतात ना, एक मंत्रमुग्ध करून टाकतं, म्हणजे एकदम थंडावा लागतो। तर आता डायरेक्ट आता कुठे जायचं समजत नाही, कारण की भरपूर रस्ते असतात। तर आपण पहिलं वाघ बघायला जाऊया, कारण की वाघापासून सुरुवात करूया। एक मित्र येणार होता माझ्यावर, तो काय आला नाही, त्याच्यासाठी आम्ही थोडाफार थांबलेलो, पण मी त्याला लेट होईल त्या कारणाने आम्ही आतमध्ये आलोय। आता माझ्यावर ऑब्विसली रोज असतो आपला राहुल, तो माझ्यावर आहे। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीची बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे। तिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते। ही बाग 53 एकर परिसरात पसरलेली आहे। देशातले सर्वात जास्त वनस्पती या बागेत आपल्याला आढळतात। या बागेचे उद्घाटन 18 नोव्हेंबर 1862 रोजी कॅथरीन फ्रेयर यांनी केले, आणि लगेचच ही बाग जनतेसाठी खुली करण्यात आली। 2012 साली या बागेच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाली। ही जागा बघू शकता, इथं सध्या कोणी नाही, फक्त सांगतात आहे गेले 2 वर्ष सिंह येणार, अजून काही सिंह आलेला नाहीये। तर हे पूर्ण त्याच्यासाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे। इथं बोर्ड पण लावला बघा, इथे मग दाखवतो। राहुल भाई तिकडे दाखव, थांबा मी लवकरच येत आहे, पण अजून काही सिंह आलेला नाहीये। आम्हा कधी येणार नाही माहित। तर सिंह तर काय भेटणार नाही बघायला आपल्याला, पुढे जाऊया। ही आहे अस्वलाची जागा, हे बघा काहीतरी खोदतोय, पण समोरून काय दिसत नाही त्याला। इकडे तोंड गेला तुम्हाला दाखवलं कोपऱ्यामध्ये। अहो जरा झूम कर, बघा अस्वल आहे, मे बी एकच दिसतंय आता मला सध्या इथे। इकडे बघतच नाही तो, झाडावर जाऊन बसला। वारे एवढा वरती गेला काय? राणीच्या बागेत झाडे, झुडपे, वेली आणि 100 ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संच असलेला अनमोल खजिना आहे। याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे। तर बघायला गेलं तर या झूचं मुख्य आकर्षण म्हणजे वाघ। हे वाघ सर्व लोक बघायला येतात। तिथं आता सध्या आपण आता बघायला जाऊया।
Yeah. And it was moldy, fluffy. I'm always amazed at how big a pie is in real life. Yeah. घेतला घेतला ओके मारली मारली डुबकी वाहिनी अरे हे तुम्ही बघायला गेलात तर मध्यभाग एक छोटंसं गार्डन टाईप आहे. मे बी तुम्हाला फोटोशूट करायचे असेल तर इथे एक भारी एकदम फोटो येतात, कारण की आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. बघा जागा बघू शकता इथली. आणि इथे खूप प्रकारची झाडे पाहायला मिळतात आपल्याला, बघायला गेलं तर केळीचे आहेत, बांबू.
कासव भाई कासव भाई. तर आता आपण सर्व फिरून झालोय. तर याच्या अगोदर मी नाही ना बोलता 1-1.5 वर्षा अगोदर आलेलो, पण तेव्हा खूप काही होतं. हत्ती वगैरे होते, हत्ती मोर वगैरे होतं या, कारण की ह्या टायमाला मला कुठे दिसला नाही. आणि खूप चांगलं आहे. बाकी तसं बघायला गेलं तर खूप भारी आहे. लहान मुलांसाठी तर अति उत्तम आहे. आणि आपल्यासारखी मोठी मुलं तर एकाच गोष्टीसाठी येतात, ते म्हणजे वाघ बघायला. तुम्हाला बघायला भेटला तर खूप भारी आहे. तुम्ही पण या उद्यानाला भेट द्या. उद्यानामध्ये या राणीच्या बागेला, म्हणजे जुनं नाव आहे आपलं राणीचं बाग, आपण त्याला त्याच नावाने ओळखतो. तर ह्याला भेट द्या तुम्ही. तर आपण लवकरच भेटू असे नवनवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही कधी ह्याला व्हिजिट दिली असेल आणि तुम्हाला काय काय नवीन बघायला भेटलं आणि या टायमाला नाही बघायला भेटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.